नमस्कार. आपण सगळे रोज हजारो विचार करतो. काही विचार शांत असतात, पण काही विचार आपल्याला आतून थकवतात. जस्ट लाईक मी पुरेशी नाही का, मी पुरेसा नाही का, माझ्याकडून काहीच जमत नाही आहे, आय कांट डू एनिथिंग एल्स, माझं आयुष्य कायम असंच राहील, माय लाईफ विल ऑलवेज बी लाईक दिस, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि आपण हे विचार ट्रुथ मानायला लागतो, सत्य मानायला लागतो. पण आज इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. विचार म्हणजे सत्य नसतात, विचार म्हणजे फॅक्ट्स नसतात. कधी असं झालंय का, सकाळी एक नकारात्मक विचार आला आणि पूर्ण दिवसाचा मूड खराब झाला? घटना लहान असते, पण विचार मोठा असतो. हे असं का होतं बरं? कारण आपला मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बनलेला असतो. तो धोका शोधतो आणि कधी-कधी धोका नसतानाही तो वर्स्ट केस सिनॅरिओज दाखवतो. म्हणूनच ओव्हर थिंकिंगचा जन्म होतो. निगेटिव्ह थॉट्स रिपीट होतात. हे विकनेसेस अजिबात नाही आहेत. It is just your brain wants to protect you. It is your brain's protect mechanism. हे तुमच्या ब्रेनचं प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे. एक छोटी गोष्ट सांगते. एक व्यक्ती होती, ती प्रत्येक छोट्या चुकीनंतर स्वतःला म्हणायची, मी कायम चुकते. हळूहळू तिने चूक नाही तर स्वतःलाच प्रॉब्लेम समजायला सुरुवात केली. हळूहळू तिने ती चूक नाही तर स्वतःलाच तिची आयडेंटिटी बनवलं. पण सत्य हे होतं की ती चुकीची नव्हती, फक्त ती थकलेली होती आणि प्रेशरमध्ये होती, दबावात होती. आणि तिच्या विचारांनी तिची ओळख बनवली, इतकंच. सो आजपासून एक छोटा बदल करूया. विचार आला की लगेच विश्वास ठेवायचा नाही, फक्त एवढंच म्हणायचं, हा एक विचार आहे, फॅक्ट नाही, तथ्य नाही. उदाहरणार्थ, मी अपयशी आहे असा विचार जर मनात आला तर तो रिप्लेस करायचा, माझ्या मनात अपयशाचा विचार आला आहे. इट इज जस्ट अ थॉट, नॉट अ फॅक्ट. फरक लहान वाटतो, पण परिणाम खूप मोठा होतो. आज पूर्ण दिवसात जेव्हा एखादा कठोर विचार येईल, डिफिकल्ट विचार येईल, डिस्टॉर्टेड विचार येईल, तेव्हा थांबा, स्वतःला विचारा, हा विचार मला मदत करतोय का? नसेल करत तर फक्त नोट करा. चेंज करायचा प्रयत्न करू नका. ऑब्झर्वेशन इज द फर्स्ट स्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला आपल्या संस्कृतीत एक गोष्ट सांगितली आहे, मन पाहणारा वेगळा असतो. मन म्हणजे आपण नाही. जेव्हा तुम्ही तुमचे विचार पाहायला लागता तेव्हा तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे होता. आज तुम्ही विचार बदलायचा प्रयत्न करू नका, फक्त विचारांवर विश्वास ठेवणं थांबवा. इथूनच स्वतःकडे परत येण्याचा प्रवास सुरू होतो. आपण जे विचार करतो ते सगळे सत्य नसतात. ही सिरीज तुम्हाला हेल्प करेल तुमच्या थॉट्सपासून तुमच्या पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्मेशनपर्यंतच्या प्रवासापर्यंत. आपण विचार आणि सत्य यामधला फरक शांतपणे समजून घेतला. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पुढचा टप्पा समजून घेणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.